तर ठाण्यामध्ये महिला प्रवासी आणि रिक्षा चालकाची बाचाबाची पाहायला मिळाली। रिक्षा चालकानं महिला प्रवाशावर हात उचलला। वाहतूक विभागानं रिक्षा चालकावर आता कारवाई केली आहे। रिक्षा चालकाचा प्रताप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हात उचलतोय काय? चल घेऊन इथून लांबचे भाडं भेटते भेटता सगळं भेटता। तू तिथे का नाही बोलला? मग नाही नेणार तर तुला तिलाच नका माहिती नाही घेऊन चाललो ना गच्च काय? हात उचलला, रेकॉर्ड झाले। हा रेकॉर्ड झाले। चल तुझी कंप्लेंट टाकते, चल सगळं रेकॉर्ड करते, चल। ओ हा बघा हात उचलतो आमच्यावर, हा बघा नाही बोलतो। मला घेऊन चला ना, चला पूर्ण रेकॉर्ड करणार, चला। मला काय मला मी हा व्हिडिओ नाही व्हायरल केला तर बघ, तो तुम्हीच खोललेला न्यायचं नाही। हा चल असा नाही, मी सरळ बोलते। आधी हेच जर आधी नेलं असतं तर एवढा टाइम गेला असता, आम्हाला पण लेट होतं। मी वडवलीला जाते। हा जा ना तिथून, वडवलीला जा, कुठे पण जा। तुम्हाला जवळची भाडी नकोय, लांबची भाडी पाहिजेत। इथंच असतात पोलीस, सांगते ना मी पण। हात उचलतो काय? नाही रेकॉर्ड झालंय, ठीक आहे ना, रेकॉर्ड झालंय। थोड्या वेळाने रिक्षात येऊन बसला, मी व्हिडिओ स्टार्ट केला, त्याने माझ्यावरती हात पण उचलला। व्हिडिओमध्ये सगळं दिसतंय, रेकॉर्ड झालेलं आहे सगळं। तसा हात उचलला तसं मी ओरडायला लागले। आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की हा रिक्षावाला मला मारायचा प्रयत्न करतोय, हात उचलतोय माझ्यावरती। मी पुढे आली, तीनाथ नाक्याला ट्रॅफिक पोलीस चौकी आहे, तिकडे त्यांची कंप्लेंट नोंदवली। ते बोलले की आम्ही जास्तीत जास्त ह्याच्यावरती फाईन करू शकतो भाडं नाकारल्याबद्दल। ते सगळं मी त्याच्यावरती कारवाई केलेली आहे। तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की रिक्षावाल्यांची अरेरावी खूप चालली आहे, भाडे नाकारतात ते लोक, असं पॅसेंजरला उतरवतात अर्ध्या रस्त्यामध्ये। तर ह्यावरती कारवाई व्हावी, त्याला पकडावं अशी माझी इच्छा आहे।